नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना जी आहे MAPS, त्याबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन आणि SMS सुद्धा येत आहेत. तर एक परिपत्रक फिरत होतं किंवा त्या ठिकाणी आदेश फिरत होते. तर या आदेशामध्ये बऱ्याच काही शंका कुशंका विद्यार्थी विचारत आहेत जे MAPS लाभार्थी आहेत. तर आरोनुसार लाभार्थ्यांची संख्या या परिपत्रकामध्ये दिलेली आहे, एकूण फंड किती आहे याचे पण दिलेलं आहे आणि पैसे वाटप शेवटची तारीखसुद्धा तुम्हाला याच परिपत्रकामध्ये किंवा या ऑर्डरमध्ये दिसते आहे. तर शेवटची तारीख जवळ आलेली आहे, त्यासाठी आपण परिपत्रक म्हणजे किंवा हे बरेच व्हॉट्सअपवर किंवा या बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहेत आणि वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला परिपत्रक दिसेल. तर यामध्ये आरोनुसार असलेले लाभार्थी, एकूण फंड किती आणि बिम्स प्रणालीवर किती फंड आलेला आहे याची सगळी डिटेल, वाटप झालेलं किती आणि किती शिल्लक त्या ठिकाणी आहे याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील. रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. मित्रांनो, MAPS योजना सुरू झाली त्यानंतर ती ऑफलाईन कारवाई येत होती आणि वेबसाईटवर साधारण एक वर्षापूर्वीपासून सदर योजना आलेली आहे. तर यामध्ये सगळ्यांनी क्लेम केलेले आहेत, त्यांचे रिजेक्ट झाले, बऱ्याच जणांचे ॲप्रूव्ह झाले. साधारण किती वाटप झालं हे सुद्धा आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये अपडेट दिलेले आहे. तर होमपेजला तुम्ही सगळी डिटेल इथे मिळत असते. आता थोडंसे वेबसाईट इश्यूज 2 दिवस चालत आहे, तर हा इश्यू लवकरात लवकर सॉल्व्ह होणारच आहे. आता यामध्ये एक परिपत्रक मुलांनी व्हॉट्सअपला पाठवलं आहे किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांनी फोन करूनसुद्धा विचारलेलं आहे, कमेंटसुद्धा मिळत आहेत. तर या परिपत्रकाबाबत आपण याच्यापूर्वी व्हिडिओ बनवलेलाच आहे, परंतु हे जे परिपत्रक आहे यामध्ये पूर्ण जी माहिती आहे ती MAPS बाबतच पूर्ण दिलेली आहे. तर महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेअंतर्गत उमेदवारांची भरती वाढवून प्रोत्साहित करण्यासाठी सदर योजना जी आहे प्रोत्साहन भत्ता यामध्ये दिला जातो. तो कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नाविन्यता विभाग जो आहे त्यामध्ये दिनांक 3/6/2021ला GR आलेला होता. हे सगळं या आदेशामध्ये दिलेलं आहे. आणि विषय जर बघितला तर राज्य शासनाच्या महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम MAPS या योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारांना विद्यावेतन म्हणजे तुमचं स्टायपेंड आहे, अतिरिक्त स्टायपेंड वाटप करणे बाबत आहे. विषय हाच आहे. तर याच्याबद्दल याच्यापूर्वी आपण डिटेल माहिती घेतलेलीच आहे. तर हे परिपत्रक जर शेवट बघितला तर पूर्ण किती लाभार्थी एकूण तुमच्या लक्षात येतील, आरोनुसार किती लाभार्थी आहेत, कशाप्रकारे वाटप होणार आहे, 75% म्हणजे 6667 हा जो क्रायटेरिया तो कशा प्रकारे आहे ते सुद्धा यामध्ये दिलेलं आहे. आता शेवटी जर आपण जाऊ तर बाकी इतर माहिती या योजनेची या पत्रामध्ये दिलेली दिसते आहे. तर ही योजना जी आहे ती 2021-22, 22-23 या लेखा शीर्षात म्हणजे विद्यावेतन ऑफलाईन पद्धतीने वाटप झालेलं आहे, वितरित करण्यात आलेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना याच्यापूर्वी मिळालेलं आहे. परंतु 1/4/2023 पासून सदर जे आहे ते ऑनलाईन देण्याचे, ऑनलाईन पद्धतीने म्हणजे MHA-DBT द्वारे सदर ट्रान्सफर केले जातात आणि याचं विद्यावेतन जे आहे ते साधारण 67 कोटी या ठिकाणी वाटप झालेलं आहे या MHA-DBT मार्फत. हे तुम्हालाही माहीत आहे, याच्याबद्दल सगळी डिटेल तुम्हाला प्रत्येक आपण अपडेट दिलेली आहे. तर 22-23 यामध्ये 36,25,00,000 जवळजवळ या ठिकाणी वाटप झालेलं आहे. 36,25,00,000 हे जे वाटप आहे ते पूर्ण 22-23 या वर्षामध्ये ऑफलाईन पद्धतीने परत एकदा झालेलं आहे. म्हणजे याच्यापूर्वी ऑफलाईन पद्धतीने वाटप झालेलं आहे आणि फक्त 1/4/2023 म्हणजे नवीन जो शासनाने रूल आणला त्यामध्ये पूर्णपणे जे आहे ते MHA-DBT जो काय लाभ आहे तो MHA-DBT मार्फतच केला जातो. त्यामुळे त्या या ठिकाणी दिसलेल्या. आता संचालनालयामार्फत सर्व मूलभूत तथा अनुषंगिक सूचना केंद्र म्हणजे BTR आपण त्याला म्हणतो, महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी देण्यात आलेली आहे. म्हणजे जेवढे काही BTRI सेंटर्स आहेत, जेवढे काही या ठिकाणी प्रादेशिक कार्यालये आहेत, आता पुणे येथे लाभार्थींची संख्या जर बघितली तर जास्त दिसते आहेच. तर या ठिकाणी 2,67,720 हे लाभार्थी 2021 पासूनचे या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजे 2,67,000 फक्त पुण्यामध्ये दिसत आहेत. प्रादेशिक कार्यालय नाशिक यांचे पात्र लाभार्थ्यांची संख्या या ठिकाणी 64,060 म्हणजे 64,000 तुम्हाला एकूण नाशिकमध्ये दिसत आहेत.
प्रादेशिक कार्यालय मुंबई यांची लाभार्थी जे आहेत ते 1,49,000 म्हणजे साधारण 1.5 लाखच्या आसपास मुंबईचे लाभार्थी दिसत आहेत. आणि प्रादेशिक कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांचे पात्र लाभार्थी संख्या 17,521 दिसत आहेत. आणि नागपूरचे जे आर ओ आहे, म्हणजे हे प्रादेशिक कार्यालय म्हणजे आर ओ, म्हणजे तुमचं जर आर ओ रिजेक्टेड आहे, आर ओ अप्रूव्ह आहे, ते हे प्रादेशिक कार्यालय. बरेच जण विद्यार्थी म्हणजे आर ओ म्हणजे कोण असतं, तर या ठिकाणी आर ओ म्हणजे प्रादेशिक कार्यालय जे आहे ते प्रत्येक प्रादेशिक कार्यालय हे तुमचे जे क्लेम आहेत ते चेक केले जातात आणि या कार्यालयामार्फत ॲप्रूव्ह केले जातात. त्यानंतर ते पूर्ण पुढे सरकवले जातात. तर यामध्ये नागपूरची लाभार्थी संख्या 28,861 अशी आहे. आणि प्रादेशिक कार्यालय अमरावतीची जी लाभार्थी संख्या आहे 10,000च्या दरम्याने आहे. म्हणजे ह्या एकूण लाभार्थ्यांची संख्या जर बघता तर इथे या पत्रामध्ये म्हटलेलं आहे की सद्यस्थितीत 600 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजे शासनाकडून 600 कोटी मंजूर झालेले आहेत. 90.95 कोटी बीम्स प्रणालीवर आलेले आहेत. म्हणजे जी वाटप प्रणाली आहे, ज्या ठिकाणी बजेट आपण म्हणतो, बीम्स म्हणजे बजेट. जर आपण वेबसाईटवर बघितलं तर इथे बीम्स प्रणालीची वेबसाईट आहे. त्या बीम्स म्हणजे बजेट एस्टिमेशन जो आहे, मॉनिटरिंग सिस्टीम आहे, अलोकेशन मॉनिटरिंग सिस्टीम, बीम्स याला म्हणतो. तर यामधनं वाटप केलं जातं पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये. तर या बीम्स प्रणालीवर साधारण किती कोटी म्हटले आहे तर 90 कोटी एवढा निधी अद्यापर्यंत प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यापैकी साधारण 60 कोटी इतका निधी खर्च करण्यात आलेला असून 30 कोटी इतके निधी शिल्लक आहे. म्हणजे या प्रणालीवर जेवढा आलेला आहे 600 कोटीपैकी त्याच्यापैकी 30 कोटी या ठिकाणी शिल्लक आहे असं म्हटलेलं आहे. आणि याची तारीख मात्र 25 अखेर म्हणजे मार्च 25 अखेर 500 कोटी निधी खर्च करणे आवश्यक आहे असं यामध्ये म्हटले आहे. आता क्लेम येत आहेत तसतशा निधी वाटप होत आहे. आणि आता हा जो निधी आहे तो 31 मार्च 2025 पर्यंत सदर निधी जो आहे तो पूर्ण निधी संपवायचा आहे. म्हणजेच पूर्ण लाभार्थ्यांना हा जो निधी आहे तो मिळणार आहे. त्यामुळे सदर MAPSची वेबसाईट जी आहे ती आपण आता या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला माहीतच झालेली आहे. MAPS पोर्टलवर दरमहा माहिती म्हणजे महिनानिहाय मंथ वाईज भरण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. त्या अनुषंगाने या वेबसाईटवर शैक्षणिक वर्ष 2021-22, 22-23, 23-24 या शैक्षणिक वर्षात म्हणजे या अप्रेंटिस शैक्षणिक वर्षात शिकाऊ उमेदवार पूर्ण केलेल्या तसेच डिसेंबर 24 पर्यंत शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेल्या सर्व शिकाऊ उमेदवारांनी 25 मार्च 2025 अखेर नोंदणी करून क्लेम करणे आवश्यक आहे. म्हणजे आपण लास्ट डेट जर बघितली क्लेमची तर 25 मार्च 2025 आहे आणि तुमचा जो क्लेम ॲप्रूव्ह होणार तो मार्च अखेर म्हणजे 31 मार्च ही लास्ट डेट असते. म्हणजे तो निधी जो आहे तो यामध्ये जो निधी दिलेला आहे तो 25 मार्च ते 31 मार्च या काळात जवळजवळ त्या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला लाभ जो मिळाला पाहिजे असं या ठिकाणी या पत्रकामध्ये म्हटलं होतं. त्यामुळे या पत्रकानुसार जर आपण बघितलं तर तुम्हाला वेळ आता कमी आहे. कारण स्टेप्स भरपूर असतात. क्लेम केल्यानंतर तो बऱ्याच अडचणीतून जातोय. ज्यांचा क्लेम क्लिअर आहे तो पटापट ॲप्रूव्ह होतोय. आता यामध्ये क्लेमची संख्या जर बघता क्लेमची संख्या वाढत चालली आहे. क्लेम स्टेटस तपासत राहा. क्लेम राईज असेल तर कंपनीकडे जावा. तुमचं डोमेसाईल अपडेट करायचं असेल तर रिजेक्ट करून घ्या, रेक्टिफिकेशन करून घ्या असं प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सांगितलं आहे. तर क्लेम स्टेटसमध्ये राईज जर असेल तर तुम्हाला कंपनीकडे जायचं आहे. यामध्ये मात्र कॉन्ट्रॅक्ट किंवा NAC अपलोड होत नाही. NAC किंवा कॉन्ट्रॅक्ट अपलोड करायचं रेक्टिफाय करणं गरजेचं आहे. क्लेम रिजेक्टेड असेल तर तो क्लेम डेडच होऊन जातो. त्यामुळे नवीन क्लेम करणं गरजेचं आहे. क्लेम रिजेक्टेड झाला तर तुम्हाला नवीन क्लेम करावा लागतो. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे. इयरली करता येतो किंवा मंथली. मॅक्झिमम मंथली करा म्हणजे तुमच्या अडचणीमध्ये कमी त्या ठिकाणी होणार आहे. जे इयरली क्रायटेरियामध्ये बसतात ते इयरली करायला हरकत नाही. डोमिसाईल मात्र जर अपलोड करायचा असेल तुम्हाला तो मंथली करायचा असेल किंवा इयरली करायचा असेल तर तो मात्र तुम्हाला यामध्ये होणार नाही. तर क्लेम मंथली करायचे असतील तर इयरली केलेला क्लेम रिजेक्ट होणे गरजेचं आहे. हे सुद्धा बऱ्याच मुलांना अजून माहीत नाही. क्लेम होत नाही. क्लेम रेक्टिफाय झाला तर तुम्हाला तो सोपा असतो. तर क्लेम जो रेक्टिफाय झाला त्या क्लेम नंबरवर टच करून सर्व डॉक्युमेंट अपलोड करता येतात. म्हणजे रेक्टिफाय झाल्यानंतर तुम्हाला क्लेम अपलोड करता येतो सगळे डॉक्युमेंट्स. रेक्टिफाय झाल्यानंतर तुम्हाला तो परत रिजेक्टसुद्धा करता येतो. त्यामुळे डोमिसाईल कॉन्ट्रॅक्ट हे कॉमन राहतात.
अशा काही गोष्टी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे. त्यामुळे याच्यापूर्वीचे व्हिडिओ बघून घ्या ज्यांचा क्लेम इश्यू आहे. त्यामुळे बऱ्याच मुलांचा अजून डोमेसेल प्रॉब्लेम आहे, कॉन्ट्रॅक्ट चुकीचं अपलोड केलेलं आहे, तर रिजेक्ट झालेला क्लेम पुन्हा तसाच अपलोड करा, नवा क्लेम नंबर मिळेल. नवा क्लेम नंबर मिळाल्यानंतर तुम्हाला परत तो रेक्टिफाय करायला सांगा कंपनीला. रेक्टिफाय केल्यानंतर क्लेम नंबरवर टच करून बिनचूक सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करा. आता परत कंपनीला रिजेक्ट करायला सांगा, म्हणजे तुम्हाला 12 क्लेम पुढचे करता येतील. अशा काही स्टेप्स मी प्रत्येक व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी याच्यावर व्हिडिओ बनवले आहेत, बघितले असतील बघून घ्या. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारे टार्गेट पकडायचं आहे. यामध्ये तुम्हाला 15 मार्चपर्यंत सगळे क्लेम करणं गरजेचं आहे. त्यानंतर वेबसाईटसुद्धा स्लो चालणार आहे. वेबसाईट आता रात्रीची चालते आहे, जवळजवळ दिवसभरात लोड असल्यामुळे वेबसाईट स्लो चालते आहे. त्यामुळे तुमचा जो टास्क असणार आहे तो लवकरात लवकर कंपनीकडे ॲप्रूव्ह करून ॲप्रूव्ह होईल याच्याकडे जास्त गरजेचं आहे. कारण बरेच क्लेम सर्व्हर इश्यूमुळे कंपनीला दिसत नाही आहेत, काही क्लेम ला दिसत नाही आहेत. त्यामुळे बरेच क्लेमचा सुद्धा इश्यू आहे. त्यामुळे थोडीशी धावपळ तुम्हाला करण्याची गरज आहे. या ठिकाणी कंपनीकडे जावा, त्यांना विनंती करा, कारण सगळ्यांचाच आता 31 मार्च येतोय, मार्च एंडिंग येतं आहे. त्यामुळे सगळेच बिझी असणार आहेत. कारण हा आर्थिक लाभ असल्यामुळे 31 मार्च हा जो असतो तो सगळ्याच कंपनी असेल किंवा सगळे ऑफिस असते त्यांचा मंथ एंड आपण मार्च एंड आपण म्हणतो. त्यामुळे सगळे लोड असणार आहे. त्यामुळे तुमचा त्या ठिकाणी इनपुट थोडंसं गरज आहे. त्यामुळे कंपनीकडे जात राहणं, कंपनीला विनंती करणं ॲप्रूव्ह करण्यासाठी, आणि त्याचबरोबर BTRIशी संपर्कात राहणं गरजेचं आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि धन्यवाद.